आज आपण पचन संस्थेबद्दलचे 16 सर्वात कॉमन मिथ्स डिबंक करणार आहोत। यापैकी काही गैरसमज इतके लोकप्रिय आहेत की आजही लाखो लोक त्यावर विश्वास ठेवतात। पण विज्ञान काय सांगतं, चला समजून घेऊया। नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर डॉक्टर पूजाज होमिओपॅथिक क्लिनिक, कोथरूड, पुणे। नंबर 1, जेवणानंतर लगेचच पाणी पिऊ नये। हे बिलकुल मिथ आहे। पाणी पिण्याचा डायजेशनशी काहीही संबंध नाही। पाण्याचं मुख्य काम शरीराचं हायड्रेशन मेंटेन करणं आहे। उलट गट हेल्थ आणि स्टूल फॉर्मेशनसाठी पाणी मदत करतं। जर तुम्हाला बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन असेल तर पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे, कारण डिहायड्रेशनमुळे कॉन्स्टिपेशन वाढू शकतं। म्हणून जेवणानंतर पाणी पिल्याने पचन बिघडतं, हा एक पूर्णपणे चुकीचा समज आहे। नंबर 2, दही आणि आंबट पदार्थ, मांसाहार एकत्र खाल्ल्याने पांढरे डाग येतात। हे खूप मोठं मिथ आहे। याला आपण विटिलिगो म्हणतो। हा एक ऑटो इम्यून आजार आहे। ऑटो इम्यून आजार म्हणजे आपल्या इम्यून सिस्टीमचं डिसरेग्युलेशन, ज्यामध्ये आपल्या रोगप्रतिकार करणाऱ्या यंत्रणेला स्वतःच्या शरीराचा कोणता भाग स्वतःचा आणि हेल्दी आहे आणि कोणता नाही हे ओळखता येत नाही। विटिलिगो दही आणि आंबट पदार्थ खाल्ल्याने होत नाही, ती एक ऑटो इम्यून कंडिशन आहे। नंबर 3, पपई खाल्ल्याने पचन पूर्णपणे ठीक होतं। पपईमध्ये पपेन नावाचं एन्झाईम असतं। त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे गट हिलिंगमध्ये मदत करू शकतं। त्यामध्ये उत्तम फायबर सुद्धा आहेत। प्रोबायोटिक गुणधर्म आहे, जे आपल्या गट बॅक्टेरियासाठी फायदेशीर असू शकतं। पोस्ट अँटीबायोटिक रिकव्हरीमध्ये मदत करतं। पण पपई खाल्ली की डायजेशनच्या सगळ्या समस्या कायमच्या ठीक होतात असं नाही, हा एक गैरसमज आहे। नंबर 4, प्रत्येक घास 32 वेळा चावल्याशिवाय पचत नाही। हा देखील चुकीचा समज आहे। तुम्ही घास 32 वेळा चावा किंवा 532 वेळा चावा, त्याने काहीही फरक पडत नाही। यात महत्वाचं काय, अन्न व्यवस्थित चावून तोंडातच बारीक करून खा। घास तोंडात टाकला आणि लगेच गिळला असं करू नका। रेग्युलर चुईंगची सवय लावा। आपण माणूस आहोत, गाय म्हैस नाही। सतत रवंथ करत बसण्याची गरज नाही। नंबर 5, किडनी स्टोनसाठी बियर हा सर्वोत्तम उपाय आहे। काश ऐसा होता, तुम्ही आणि मी पण असा विचार करू शकलो असतो, पण दुर्दैवाने हे खरं नाही। बियरमुळे डिहायड्रेशन होऊ शकतं। डिहायड्रेशनमुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो। हो, काही वेळा स्टोन पास जरी झाला तर तो योगायोग असू शकतो, पण त्यासाठी घेतलेल्या बियरचा लिव्हरवर परिणाम होऊ शकतो। वजन वाढण्याचा धोका असतो, म्हणून हा उपाय वैज्ञानिक दृष्ट्या योग्य नाही। हे तुमच्यासाठी हानिकारक आहे। तुमचं लिव्हर डॅमेज होऊ शकतं। नंबर 6, थंड पाणी पिल्याने पचन मंदावतं। हे देखील मिथ आहे। डायजेशनचा थंड पाणी, गरम पाणी किंवा कोमट पाणी यांच्याशी थेट काहीही संबंध नाही। पाणी किती थंड आहे किंवा किती गरम आहे यापेक्षा तुम्ही दिवसभर पुरेसं पाणी पिता का हे जास्त महत्त्वाचं आहे। तुम्ही पाणी कितीही प्या, पण साधारणपणे दिवसाला 3 लिटरपेक्षा कमी पाणी पिणं टाळा। एका नॉर्मल ग्लासमध्ये साधारण 300 ml पाणी असतं, म्हणजे 10 ग्लास पाणी सहज पूर्ण होऊ शकतं। म्हणून थंड पाणी पिल्याने डायजेशन स्लो होतं, हा वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेला नियम नाही। नंबर 7, ॲसिडिटीमध्ये लिंबू पाणी प्यायलं पाहिजे। हे देखील एक मिथ आहे। आपल्या पोटामध्ये आधीपासूनच ॲसिड असतं आणि हे ॲसिड आपल्या डायजेशनमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं। फक्त डायजेशनच नाही तर आपल्या इम्युनिटीमध्येही त्याचं महत्त्वाचं योगदान असतं। जर आपण काही खराब किंवा दूषित अन्न खाल्लं तर हे गॅस्ट्रिक ॲसिड त्याला न्यूट्रलाइज करण्यास मदत करतं। म्हणून ॲसिड दाबणं किंवा ॲसिड वाढवणं हा खेळ नाही। ॲसिड योग्य ठिकाणी म्हणजे पोटात राहणं महत्त्वाचं आहे। ॲसिडिटीमध्ये खरी समस्या काय असते? ॲसिड रिफ्लक्स, म्हणजे पोटातील ॲसिड वर अन्ननलिकेमध्ये येणं। याचे वेगवेगळे रिस्क फॅक्टर्स आहेत।
धूम्रपान, मद्यपान, ओव्हरवेट असणं, अनियमित जीवनशैली. जर ॲसिडिटी टाळायची असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवल्यानंतर लगेचच झोपू नका. जेवण आणि झोप यामध्ये किमान 2 ते 3 तासांचं अंतर ठेवा. कारण जेव्हा आपण बसतो किंवा उभे राहतो, चालतो, तेव्हा ग्रॅव्हिटीमुळे रिफ्लक्स कमी होतो. जसं आपण आडवं झोपतो, गुरुत्वाकर्षणाचा असर निघून जातो आणि रिफ्लेक्स किंवा ॲसिडिटी वाढते. त्यामुळे या गोष्टींची जास्त काळजी घ्या आणि लिंबू पाण्याला ॲसिडिटी सोबत जोडू नका. नंबर 8, आंबा खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने पोट खराब होतं. हे खूप मोठं मिथ आहे. पोट खराब होण्याचं कारण घाणेरडं किंवा दूषित अन्न असू शकतं. आंबा आणि पाणी यांचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. म्हणून तुम्ही आंबा खा, पाणी प्या, त्यानंतर पुन्हा आंबा खा, मला काहीही प्रॉब्लेम नाही. नंबर 9, जेवल्यानंतर लगेच झोपल्याने पचन खराब होतं. हे खरंय, कारण जेवल्यानंतर लगेच आडवं झोपल्याने ॲसिड रिफ्लक्स वाढू शकतो, ॲसिडिटी वाढू शकते आणि त्याचा परिणाम डायजेशनवर होऊ शकतो. म्हणून जेवण आणि झोप यामध्ये 2 ते 3 तासांचं अंतर ठेवणं योग्य आहे. नंबर 10, गरम अन्नासोबत थंड पेय पिऊ नये. हे पूर्णपणे चुकीचं नाही, पण याचा डायजेशनवर फारसा परिणाम होत नाही. हो, घशासाठी त्रासदायक ठरू शकतं, दातांची संवेदनशीलता वाढू शकते. आपल्या शरीराला एका विशिष्ट तापमानाची सवय असते, त्यामुळे सतत गरम आणि थंड पदार्थ एकत्र घेणं टाळलेलंच बरं. पण पचनाच्या दृष्टीने हा काही फार मोठा प्रश्न नाही. याचा जास्त परिणाम अप्पर डायजेस्टिव्ह ट्रॅकवर होतो, उदाहरणार्थ घसा, अन्ननलिका आणि दात. नंबर 11, पचनाच्या तक्रारी म्हणजे लिव्हर खराब आहे. हे बिलकुल जरुरी नाही. डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स अनेक कारणांनी होऊ शकतात. स्मॉल इंटेस्टिनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथमुळे होऊ शकतात. डायबिटीसमध्ये आतड्यांची हालचाल मंदावल्यामुळे होऊ शकतात. स्ट्रेसमुळे होऊ शकतात. इरिटेबल बावल सिंड्रोम म्हणजेच IBS मुळे होऊ शकतात. म्हणून प्रत्येक वेळी पोटाचा त्रास म्हणजे लिव्हर खराब आहे असं समजणं चुकीचं आहे. नंबर 12, निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी फॅट्स खाणं टाळावं लागतं. हे बिलकुल चुकीचं आहे. जर मला तुम्हाला 2 चांगले फॅट सांगायचे असतील तर पहिला पदार्थ आहे एग योक. हे कायम लक्षात ठेवा. खूप सारे जिम ट्रेनर, खूप सारे फेक न्यूट्रिशन इन्फ्लुएन्सर्स, खूप सारे सेल्फ प्रोक्लेम न्यूट्रिशनिस्ट तुम्हाला सांगतील की फक्त एग व्हाईट खा, पण हे एक मिथ आहे. एग योकमध्ये उत्कृष्ट दर्जाचे फॅट्स असतात, कॅल्शियम असतं, मॅग्नेशियम असतं, पोटॅशियम असतं, डोळ्यांसाठी उपयुक्त पोषक तत्व असतात, बायोटीन असतं जे केसांसाठी चांगलं असतं. म्हणून फॅट आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. दुसरा पदार्थ म्हणजे चीज. 100 ग्रॅम चीजमध्ये साधारण 400 कॅलरीज असतात. साधारण 33 ग्रॅम फॅट असतं आणि जवळपास 25 ग्रॅम प्रोटीन असतं. तसेच HDL म्हणजेच हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन वाढवण्यास यामुळे मदत होऊ शकते. म्हणून योग्य प्रमाणात गुड फॅट्स आपल्या आहारात असणं आवश्यक आहे. नंबर 13, जेवल्यानंतर लगेचच शौचास जाणं म्हणजे आजार आहे. हे पूर्णपणे खरं नाही. याला गॅस्ट्रोकोलिक रिफ्लक्स म्हणतात. हा रिफ्लक्स लहान मुलांमध्ये जास्त दिसतो. आईचं दूध किंवा दूध पिल्यानंतर लगेचच पॉटी होणं आपण अनेकदा पाहतो. काही व्यक्तींमध्ये हा रिफ्लक्स मोठेपणीही दिसून येतो. विशेषतः IBS असलेल्या व्यक्तींमध्ये जेवायला सुरुवात करताच लगेचच शौचास आल्यासारखं वाटतं. ही सवय नेहमीच एखादा आजारपण दर्शवत नाही. हे नॉर्मल फिजिओलॉजीचं एक व्हेरिएशन असू शकतं जे अवॉइड करता येतं. मात्र तुम्हाला कोणते स्पेसिफिक अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच पॉटीला पळावं लागतं हे ओळखा आणि अशा ट्रिगर फूड्सपासून शक्यतो दूर राहा. नंबर 14, हिरव्या मिरच्या खाल्ल्यामुळे अन्न लवकर पचतं. हे एक मिथ आहे. जास्त हिरव्या मिरच्या खाल्ल्याने तुम्हाला पोटात आणि पॉटीच्या जागेवर जळजळ होऊ शकते, अस्वस्थता वाढू शकते. पण हिरव्या मिरच्या तुमचं पचन अचानक वेगवान करू शकत नाही. म्हणून या समजुतीवर विश्वास ठेवू नका.
नंबर 15, IBS मध्ये स्ट्रेस आणि एन्झायटी महत्वाची भूमिका बजावतात. हे अगदी बरोबर आहे. IBS मध्ये स्ट्रेस आणि एन्झायटीचा मोठा प्रभाव असतो. अनेक अभ्यासांमध्ये गट ब्रेन ॲक्सिसच्या डिसफंक्शनची भूमिका दिसून आली आहे. सिरोटोनिन मधील असंतुलन देखील महत्त्वाचं असू शकतं. अशा व्यक्तींमध्ये वर्क रिलेटेड स्ट्रेस, पर्सनल लाईफचा स्ट्रेस, इरिटेबिलिटी, लो मूड ही लक्षणं कॉमनली दिसू शकतात. म्हणूनच स्ट्रेस मॅनेजमेंट हा IBSच्या उपचारांचा महत्त्वाचा भाग आहे. नंबर 16, IBS आणि लॅक्टोज इंटॉलरन्स एकच गोष्ट आहे. लॅक्टोज इंटॉलरन्स मध्ये दुधातील प्रीडॉमिनंट कार्बोहायड्रेट पचवण्यात अडचण येते. ही अडचण का येते? कारण स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ज्या पेशी असतात त्यांना एक लाइनिंग आवरण असतं आणि त्या विलायच्या वरती एक एन्झाईम असतं ज्याला लॅक्टेज असं म्हणतात. असं बघितलं गेलंय की वयानुसार लॅक्टेजचं प्रमाण तिथून कमी होतं आणि ती व्यक्ती लॅक्टोज व्यवस्थित तोडून त्याच्या लो सिंगल मॉलिक्यूलमध्ये नाही ट्रान्सफर करू शकत. त्यामुळे त्यांना डायरिया, ब्लोटिंग, ॲब्डॉमिनल क्रॅम्प्स होतात. पण IBS आणि लॅक्टोज इंटॉलरन्स हे दोन्ही एकदम वेगळे आजार आहेत. त्यामुळे हे मिथ झालं. यापैकी कोणतं मिथ तुम्ही आजपर्यंत खरं मानत होता? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या मनात अजून कोणते हेल्थ मिथ्स असतील तर तेही लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचंही विज्ञानाच्या आधारावर विश्लेषण करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा, तो लवकरच तुम्हाला चॅनलवर बघायला मिळेल. धन्यवाद.